नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन सर आपल्याला जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीचे विषयी माहिती सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक आहे. तर बघा, नवोदय परीक्षा ही प्रत्येक जिल्ह्यावाईज ऑर्गनाईज केली जाते. त्यामध्ये 3 विषयाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असतो. त्यामध्ये भाषा विषय, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. त्यामध्ये सर्वप्रथम टॉपिक असतो बुद्धिमत्तेचा, त्यानंतर असतो गणिताचा आणि तिसरा टॉपिक असतो भाषा उताऱ्यावर आधारित प्रश्न. त्यासाठी एकूण मार्क असतात 100, प्रश्न एकूण असतात 80 आणि कालावधी असतो 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटाचा आणि प्रत्येक प्रश्नाला आपल्याला वेळ असतो 1 मिनिट 25 सेकंदाचा म्हणजे एकूण जवळपास 85 सेकंद त्या ठिकाणी वेळ असतो. तर ह्या परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निवड त्या ठिकाणी केली जाते आणि त्याच्या अंतर्गत CBSEच्या शाळेमध्ये म्हणजे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना 6वी ते 12वीपर्यंत शिक्षण त्या ठिकाणी मोफत दिलं जातं. आता हे शिक्षण देत असताना त्या ठिकाणी बघा, विद्यार्थी 6वी ते 9वीपर्यंत त्याला आपल्या मातृभाषेतच त्या ठिकाणी शिकवलं जातं. म्हणजे सांगायचं हे CBSEच्या पॅटर्ननुसारच. आणि त्यानंतर इतर राज्यांची जी राष्ट्रीय भाषा आहे त्या भाषेची त्याला जाण असावी आणि त्याचा एक राष्ट्रीय दृष्टिकोन त्या ठिकाणी तयार व्हावा, यासाठी त्याला हिंदी भाषेतूनही शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे या शाळेमध्ये अशा गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्याची निवड झाल्याच्या नंतर त्यांना उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी शिक्षण मिळतं. आणि बरेचसे असे विद्यार्थी आहेत आणि बरेचसे असे अधिकारी वर्ग हा नवोदय शाळेतून तयार झालेला आहे. आणि त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्यामुळं विद्यार्थी सर्वगुण संपन्न त्या ठिकाणी होत असतो. मग हे होण्यासाठी आपली निवड होण्यासाठी आपण त्या ठिकाणी मनापासून तयारी त्या ठिकाणी केली पाहिजे. मग त्यासाठी दररोज आपला प्रामाणिक अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे. वर्ग 5वीच्या विद्यार्थ्यांना ती चांगली एक सुवर्ण संधी त्या ठिकाणी असते. त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपण